विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत जो आपला सेतू अभ्यासक्रम राबविण्यात येतो त्यातील पूर्वतयारी सेतू अभ्यासक्रम चाचणी क्रमांक 3 आपण आज पाहणार आहोत. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपणा सर्व विद्यार्थी मित्रांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाची चाचणी सोडवूया. गुण आहेत 30, वेळ 1 तास आहे आणि संपूर्ण 1 ते 21 कृतीपत्रिकेवर आधारित अशी ही चाचणी आहे. सूचना दिलेल्या आहेत बघा. सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. उजव्या बाजूचे कंसातील अंक गुण दर्शवितात. आवश्यक तेथे अचूक नामनिर्देशित आकृती काढावी आणि प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नासाठी अचूक उत्तराचा केवळ पर्याय क्रमांक लिहावा. ठीक आहे, आपण आता चाचणीला सुरुवात करूया. प्रश्न पहिला अ, सहसंबंध ओळखून जोडी पूर्ण करा. सहसंबंध ओळखायचा आहे आणि पुढे जोडी पूर्ण करायची आहे. अ ला 2 गुण आहेत, 2 उपप्रश्न आहेत. अमिबा प्रोटिस्टा, अमिबा प्रोटिस्टा आणि जीवाणू मोनेरा, जीवाणू मोनेरा. पुढं ज्या सृष्टी दिलेल्या आहेत, प्रोटिस्टा सृष्टीमध्ये अमिबा आहे, मोनेरा सृष्टीमध्ये जीवाणू आहे. पुढं होकायंत्र, सूचीचुंबक आणि दारावरची बेल विद्युत चुंबक, विद्युत चुंबक. विद्युत चुंबकाचा वापर दारावरच्या बेलमध्ये केला जातो. असे 2 मार्काचे 2 उपप्रश्न संपलेले आहेत. ब, पुढील आकृत्या पाहून रेणूमधील रासायनिक बंधाचा प्रकार कोणता ते लिहा. आता इथं बघा, आपल्याला आकृती पाहिजे आहे. पहिली हायड्रोजन रेणूची निर्मिती आहे आणि हायड्रोजन रेणूमध्ये 1 इलेक्ट्रॉनची भागीदारी करतो प्रत्येक अणू आणि एकेरी सहसंयोज बंध निर्माण होतो. सहसंयोज बंध एकेरी 1 अणूची आहे त्यामुळे एकेरी शब्द लिहिला तरी हरकत नाही. एकेरी सहसंयोज बंध निर्माण होतो. कुठला बंध निर्माण होतो? इथं एकेरी सहसंयोज बंध निर्माण होतो. दुसऱ्या आकृतीमध्ये बघा, सोडियम क्लोराईडचं रेणू तयार झालेला आहे आणि इथं काय करतो? सोडियम 1 इलेक्ट्रॉन क्लोरीनला देतो. इथं कसं इलेक्ट्रॉनची भागीदारी झाली, इथं इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते आणि इलेक्ट्रॉनच्या देवाणघेवाणीतून आयनिक बंध निर्माण होतो. आयनिक बंध. आयनिक बंध म्हणजे NaClचं फॉर्मेशन ज्यावेळी होतं त्यावेळी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन तयार होतात आणि आयनिक बंध म्हणजेच विद्युत संयोज बंध निर्माण होतो. याच्यानंतर आपण प्रश्न दुसरा, शास्त्रीय कारणे लिहा. 4 गुणाला प्रश्न आहे म्हणजे प्रत्येकी 2 गुणांचा हा प्रश्न आहे. प्रत्येक उपप्रश्नाला 2 गुण आहेत. आता इथं बघा, आपल्याला पहिला आहे कॅलिडोस्कोपमध्ये नक्षीदार रचना तयार होतात. कॅलिडोस्कोपमध्ये नक्षीदार रचना तयार होतात. कॅलिडोस्कोप म्हणजे परिदर्शी, याच्यामध्ये नक्षीदार रचना कशा तयार होतात आपण पाहायचे आहेत. उत्तर बघा ह्याचं. त्यातला एक मुद्दा, कॅलिडोस्कोपची रचना ही परावर्तित प्रकाशाचे परावर्तन म्हणजे एका आरशातून दुसऱ्या आरशात परावर्तित होतात आणि त्याचं परावर्तन होतं. कॅलिडोस्कोपची रचना परावर्तित प्रकाशाचे परावर्तन या गुणधर्मावर आधारित केलेली आहे. दुसरा आकडा, यामध्ये 3 आरशाच्या विशिष्ट रचनेमुळे
वेगवेगळी नक्षीची रचना 3 आरशात झालेल्या प्रकाश परावर्तनामुळे तयार होतात, म्हणून कॅलिडोस्कोपमध्ये नक्षीदार रचना तयार होते. बघा, कॅलिडोस्कोपमध्ये काय होतं तर परावर्तित प्रकाशाचं परावर्तनात गुणधर्मावर आधारित आहे. आणि दुसरा आकडा यामध्ये 3 आरशाच्या विशिष्ट रचनेमुळे प्रकाशाचं परावर्तन होतं, परावर्तित प्रकाशाचं परावर्तन होतं आणि त्याच्यामध्ये कॅलिडोस्कोपमध्ये म्हणून नक्षीदार रचना तयार करता येते. आता यातला दुसरा मुद्दा आहे, सर्दी झाली असता, दुसरा प्रश्न काय आहे बघा आपल्याला, सर्दी झाली असता शिंकताना नाकासमोर रुमाल धरावा. आता या प्रश्नाचं आपल्याला उत्तर द्यायचं आहे. आपल्याला माहिती आहे आजकाल आपण सगळे मास्क वापरतो आणि का मास्क वापरतो हेच उत्तर याच्यामध्ये आहे की सर्दी हा संसर्गजन्य रोग आहे. पहिला महत्त्वाचा मुद्दा, सर्दी संसर्गजन्य रोग आहे. आणि दुसरा, शिंकताना नाकातून व तोंडातून रोगजंतू असलेले द्रव्यबिंदू हवेमध्ये पसरतात आणि इतरांनाही रोगाची लागण होते, म्हणून सर्दी झाली असता शिंकताना नाकासमोर रुमाल धरावा. महत्त्वाचं त्याचं काय कारण की सर्दी संसर्गजन्य आहे आणि सर्दी झालेल्या रोगी व्यक्तीकडून निरोगी व्यक्तीकडे हिची लागण होण्याची शक्यता असते. आपल्या शिंकताना तोंडातून नाकातून जे ड्रॉपलेट्स बाहेर पडतात, द्रवबिंदू बाहेर पडतात, त्यामुळं इतरांनाही रोगाची लागण होते. आता याच्यानंतरचा प्रश्न आपले हे 2 झालेले आहेत. तिसरा प्रश्न आहे बघा, खाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. आकृती तुम्हाला दिसते, आकृतीचं निरीक्षण करायचं आहे. आकृतीमध्ये बघा आपल्याला इंधनाचं ज्वलन झालेलं दिसतंय, कारखान्यातून ज्वलन झालेलं दिसतंय आणि याच्यामध्ये बघा आपल्याला ह्याच्या आकृतीचं निरीक्षण करून उत्तरं आपल्याला द्यायची आहेत. पहिला प्रश्न आहे, कोणकोणत्या वायूची ऑक्साईडे हवेत मिसळत आहेत? कोणकोणत्या वायूची ऑक्साईडे हवेत मिसळत आहेत? तर उत्तर बघा, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड व कार्बन डायऑक्साईड या वायूंची ऑक्साईडे हवेत मिसळलेली असतात. इथं उत्तर लिहिताना इथं ऑक्साईड, प्रत्येक शब्दाच्या पुढे ऑक्साईड लिहा. सल्फर ऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड यांच्या वायूंची ऑक्साईडे हवेत मिसळलेली असतात. आता पुढचा त्यातच प्रश्न आहे काय बघा की पडणाऱ्या आम्लयुक्त पावसात कोणत्या प्रकारचे आम्ल असेल? पडणाऱ्या चं उत्तर बघा, पडणाऱ्या आम्लयुक्त पावसात सल्फ्युरिक आम्ल, नायट्रस आम्ल व नायट्रिक आम्ल ही आम्ले असतात. सल्फ्युरिक आम्ल, नायट्रस आम्ल आणि नायट्रिक आम्ल. पुढचा क आहे, आम्लवर्षाचा होणारा परिणाम सांगा. आम्लवर्षामुळे काय परिणाम होतो हे आपल्याला विचारलेलं आहे बघा. आम्लवर्षाचा परिणाम, 1. मृदेची व पाण्याची आम्लता वाढल्याने जलचर प्राणी व वनस्पती यांची हानी होते. 2. इमारती, पुतळे व धातूची मूर्ती यांचे क्षरण होते. 3. जलाशय आम्लयुक्त होतात. आणि 4 आहे, कॅडमियम व मर्क्युरी सारखे जड धातू वनस्पतीत शोषले जातात व अन्नसाखळी बिघडते. आम्लवर्षाचा होणारा हा परिणाम आहे की मृदेची व पाण्याची आम्लता वाढल्याने जलचर प्राणी व वनस्पती यांची हानी होते. 2. इमारती व पुतळे व धातूची मूर्ती यांचे क्षरण होते. 3. जलाशय आम्लयुक्त होतात. आणि 4. कॅडमियम व मर्क्युरी सारख्या जड धातू वनस्पतीत शोषले जाऊन अन्नसाखळी बिघडते. आता दुसरा हा प्रश्न झालेला आहे. आपण 4था प्रश्न आपण सोडवणार आहोत. हा जो प्रश्न होता आपला 4 गुणांचा होता. 4 उपप्रश्न आपल्याला दिलेले होते याच्यामध्ये. प्रश्न 4था आहे, खालील ओघतक्ता पूर्ण करा. 2 गुणांसाठी हा उपप्रश्न आहे, 2 गुणांचा आहे.
हा ओघ तक्ता म्हणजे फ्लो चार्ट आपल्याला पूर्ण करायचा आहे, सूक्ष्म जीवांचे प्रकारावर आधारित आहे. आता हे सोडवत असताना बघूया, आपण वाचूया. सूक्ष्म जीव दोन प्रकारचे, एक आदी केंद्रकी आणि दुसरा दृश्य केंद्रकी. दृश्य केंद्रकी, आदी केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी. एक आदी केंद्रकी आहे आणि दुसरा दृश्य केंद्रकी आहे. आता याच्यामध्ये बघा, आपल्याला आदी केंद्रकी कोण, तर जीवाणू. आदी केंद्रकी कोण आहेत, जीवाणू. पुन्हा दृश्य केंद्रकीमध्ये आदी जीव, कवके, आणि शैवाल. सूक्ष्मजीव, आदी केंद्रकी, दृश्य केंद्रकी. आदी केंद्रकी कोण, जीवाणू, आणि दृश्य केंद्रकीमध्ये आदी जीव, कवके आणि शैवाल. याच्यानंतर आता हा 2 गुणाचा प्रश्न होता, अर्धा अर्धा मार्काला आहे. एक चौकट ही अर्धा अर्धा मार्काला आहे, एक बॉक्स. आता 5वा आहे 3 गुणांचा आहे. 3 चौकटी आपल्याला इथं भरायच्या आहेत. बघा, खालील आकृतींना चौकटीत चुकीची नावे दिली आहेत, ती दुरुस्त करून लिहा. म्हणजे समपरासरी, अवपरासरी आणि अतिपरासरी ही चुकीची नावं आहेत. ह्या क्रिया चुकीच्या दिलेल्या आहेत. तर बघा, पहिलं जे आहे हे पहिलं काय आहे, तर पहिल्यातनं पाणी बाहेर पडायला लागलेलं आहे, ते अतिपरासरी आहे. पहिलं कोण आहे, पहिलं काय आहे, अतिपरासरी आहे. आपण इथं थोडंसं वर घेऊया, हे अतिपरासरी. अतिपरासरी म्हणजे काय बघा, यातून हे आकसलेले, श्रिंक झालेले दिसत आहेत आपल्याला. त्यातनं पाणी बाहेर पडायला लागलेलं, इथं बाण पण दिसतात की पाणी बाहेर पडायला लागलेलं आहे. दुसरं आहे त्यातनं बघा, दुसरं जे आहे ते म्हणजे पाणी येतंय आत, पाणी बाहेर पडतंय, म्हणजे दोन्हीकडचं पाणी समान आहे, पाण्याचं प्रमाण दोन्हीकडचं समान आहे, म्हणजे समपरासरी. समपरासरी. आणि तिसरं जे आहे ते पाणी आत जाऊन ते बेदाणे जे आहेत ते फुगलेले आहेत, याला अवपरासरी असं म्हणतात. अवपरासरी. अशा पद्धतीनं ही अतिपरासरी, समपरासरी आणि अवपरासरी हे भरायचं आहे. पुढं प्रश्न 6वा आहे आपल्याला, 2 गुणांचा आहे. ताऱ्याच्या निर्मितीच्या टप्प्यांचा योग्य क्रम लावा. ताऱ्यांच्या निर्मितीचा टप्प्यांचा योग्य क्रम. आता यातलं ताऱ्यांची निर्मिती जी आहे त्याचा योग्य क्रम आपल्याला लावायचा आहे. तापमान व घनता वाढते, अणुऊर्जा निर्मिती सुरू होते, वायूंचा गोल स्वयंप्रकाशित होतो, तप्त वायूचा गोल तयार होतो. यातलं पहिलं काय येणार आहे, तर पहिलं तापमान व घनता वाढते, हा 1 क्रमांकाला लिहायचा. तुम्ही हे परत रिपीट करायचं, सगळं लिहायचं. 1 आकडा टाकून तुम्ही लिहायचं हे तापमान व घनता वाढते. त्याच्यानंतर बघा, तप्त वायूचा गोल तयार होतो. नंतर 2 नंबरला काय लिहायचं, हे तप्त वायूंचा गोल तयार होतो. त्यानंतर बघा, अणुऊर्जा निर्मिती सुरू होते, हे 3 नंबरला लिहायचं. 3 नंबरला लिहायचं. आणि शेवटी 4 नंबरला वायूंचा गोल स्वयंप्रकाशित तयार होतो, तारा तयार होतो. ॲक्च्युली ताऱ्यांच्या निर्मितीचे हे टप्पे आहेत. याच्यामध्ये पहिलं काय, तापमान व घनता वाढते. नंतर बघा, हे 1 नंबरला. नंतर तप्त वायूंचा गोल तयार होतो 2 नंबरला. नंतर अणुऊर्जा निर्मिती सुरू होते 3 नंबरला. आणि शेवटी वायूंचा गोल स्वयंप्रकाशित तारा तयार होतो तो 4 नंबरला. आता
प्रश्न 7वा आहे, प्रत्येकी 2 उदाहरणे द्या. 4 गुणांचा आहे. याच्यामध्ये सोपे आहेत बघा. 2 उदाहरणं द्यायचे आहेत. प्रत्येक उदाहरणाला 1 मार्क आहे. नैसर्गिक विघटनशील पदार्थ. आपल्याला काय लिहायचं आहे? पहिला जो आहे तो नैसर्गिक विघटनशील पदार्थ. याच्यामध्ये 1 आकडा आपण टाकूया. आता नैसर्गिक विघटनशील पदार्थ म्हणजे पालापाचोळा, त्यानंतर भाजीचे देठ, फळांच्या साली आणि तिसरं लाकूड. 2च लिहायचे आहेत. अन्नपदार्थ काहीही आपण लिहू शकतो. त्यानंतर ध्वनीचे प्रसारण या माध्यमातून होते. याचं लिहूया आपण. 1 आकडा हवा, माध्यमांची नावं लिहायची आहेत. 2रा आकडा पाणी, पाण्यातनं सुद्धा ध्वनीचं प्रसारण होतं. आणि 3रा आकडा स्थायूमधून सुद्धा ध्वनीचं प्रसारण होते. अशा प्रकारे आपला हा 7वा प्रश्न झालेला आहे. पुढचा आपला 8वा प्रश्न आहे. खालील आकृतीत प्रकाश परावर्तनाचे प्रकार आहेत, त्यांचे निरीक्षण करून फरक स्पष्ट करा. 2 गुणाला आहे. आकृतीमध्ये प्रकाशाचं परावर्तन आहे. हे नियमित परावर्तन आहे आणि हे अनियमित परावर्तन आहे. नियमित परावर्तन आणि अनियमित परावर्तन. इथं बघा, आपाती कोण आणि परावर्तित कोण एकमेकांशी समांतर आहेत. म्हणजे सगळे आपाती कोण एकमेकांशी समांतर आहेत, परावर्तित कोण समांतर आहेत. पण या दुसऱ्या आकृतीमध्ये आपाती किरण हे समांतर आहेत, पण परावर्तित किरण समांतर नाहीत. इथं आपाती किरण ही समांतर आहेत आणि परावर्तित किरण ही समांतर आहेत. आता त्याचा फरक आपण बघूया. नियमित परावर्तन आणि अनियमित परावर्तन फरक काय आहे बघा. सपाट व गुळगुळीत पृष्ठभागावरून होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनाचे नियमित परावर्तन म्हणतात, तर खडबडीत पृष्ठभागावरून होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनास अनियमित परावर्तन म्हणतात. सपाट व गुळगुळीत पृष्ठभागावरून होणाऱ्याला नियमित म्हणायचं आणि खडबडीतवरून होणाऱ्याला अनियमित. नियमित परावर्तनात आपाती किरणांचे आपातन कोन व परावर्तन कोन समान मापाचे असतात. नियमित परावर्तनात आपाती किरणांचे आपातन कोन आणि परावर्तन कोन समान मापाचे असतात, तर अनियमित परावर्तनात आपाती किरणांचे आपातन कोन आणि परावर्तन कोन समान नसतात. याच्यामध्ये समान नसतात. 3रा मुद्दा आहे. यामध्ये परावर्तित किरण समांतर असतात एकमेकाला आणि अनियमित परावर्तनामध्ये परावर्तित किरण समांतर नसतात. आता याच्यानंतर बघा, पुढचा 9वा प्रश्न आहे. काय होईल ते लिहा. हा 9वा प्रश्न जो आहे 3 गुणांसाठी आहे. 3 उपप्रश्न आहेत. थोडक्यात उत्तर लिहायचं आहे त्याचं. काय होईल ते लिहा. 1 आकडा अतिप्रमाणात वेदनाशामक औषधाचे सेवन केले. अतिप्रमाणात वेदनाशामक औषधांचे सेवन केले तर काय होईल? तर बघा, अतिप्रमाणात वेदनाशामक औषधांचे सेवन केल्यास चेतासंस्था, उत्सर्जन संस्था व यकृत यावर विपरीत परिणाम होतो व त्यांचे कार्य थांबते. 2रा आहे. विद्युत घटाच्या दरम्यान विद्युतवाहक तार आणि बल्ब परिपथात जोडले. बल्ब जोडल्यास काय होईल? तर विद्युत घटाच्या दरम्यान विद्युतवाहक तार व बल्ब जोडल्यास विद्युत परिपथ पूर्ण होऊन विद्युत प्रवाह सुरू होईल व विद्युत बल्ब प्रकाशित होईल. पुढं 3रा, ज्वालामुखीचा उद्रेक झाला तर काय होईल? ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यास भूकवचात कंपने तयार होऊन भूकंप होईल. त्यातून बाहेर पडलेल्या पदार्थामुळे हवेचे प्रदूषण होईल. ज्वालामुखीच्या उद्रेकातून घनरूप, वायुरूप, द्रवरूप पदार्थ बाहेर पडतात. हायड्रोजन, सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, अमोनियम क्लोराईड, हायड्रोजन इत्यादी
त्यामुळे त्यांच्यापासून हवेमध्ये प्रदूषण वाढेल. आता 10वा प्रश्न आहे, शेवटचा प्रश्न आहे 2 गुणांचा. खालील आकृतीचे निरीक्षण करा व उत्तर द्या. बघा, निरीक्षण करून उत्तर द्यायचं आहे. चित्रात दिसणाऱ्या मानवनिर्मित वस्तूंचे पर्यावरणावर कोणते परिणाम होतात? आता चित्रात दिसणाऱ्या मानवनिर्मित वस्तू काय आहेत? तर बघा, प्लॅस्टिक दिसतंय, प्लॅस्टिकच्या बॅग आहेत, आतमध्ये काहीतरी वस्तू पदार्थ आहेत, त्यालाही प्लॅस्टिकचं कोटिंग आहे. आणि मग ह्याचं पर्यावरणावर काय परिणाम होतात? ॲक्च्युली 1-1 मार्कालाच हा प्रश्न आहे, थोडक्यातच आपण त्याचं उत्तर लिहायचं आहे, पण मी मांडताना सविस्तर मांडलेलं आहे. चित्रात दिसणारी मानवनिर्मित वस्तू प्लॅस्टिकची आहे आणि प्लॅस्टिकचे घातक असे परिणाम आहेत. प्लॅस्टिक हे अविघटनशील, बघा प्लॅस्टिक कसं आहे, तर प्लॅस्टिक अविघटनशील आणि घातक असे प्रदूषक आहे. त्यामुळे कित्येक वर्ष परिसंस्थेत तसेच राहते. ते कित्येक वर्ष परिसंस्थेत तसेच राहते. 2, त्याची विल्हेवाट होत नसल्याने कचऱ्याचे प्रमाण वाढतच जाते. 3, त्याच्या ज्वलनातून विषारी वायू बाहेर पडतो व हवेचे प्रदूषण वाढते. आता यातला आ दिलेला आहे कुठला? बघा, ते परिणाम टाळण्यासाठी कोणते उपाय अंमलात आणणे आवश्यक आहे? प्लॅस्टिकचे परिणाम टाळण्यासाठी प्लॅस्टिकऐवजी विघटनशील पदार्थांचा वापर करून केलेल्या वस्तू वापराव्यात. 2, कापडी व सुतळीच्या पिशव्या वापराव्यात. 3, प्लॅस्टिकचा पुनर्वापर करावा. आणि 4, रिड्यूस, रियूज आणि रिसायकल या 3Rची अंमलबजावणी करावी. अशा प्रकारे आज आपण 30 गुणांची ही सेतू अभ्यासक्रमाची चाचणी सोडवलेली आहे. चाचण्या सर्वांनी सोडवणं अतिशय आवश्यक आहे की जेणेकरून आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळावेत. या दृष्टिकोनातून चाचण्या व्यवस्थित सोडवा.